मराठा समाजाला आझाद मैदानमध्ये आंदोलन करण्याची परवानगी आज राज्य शासनाने दिलेली आहे। सदावर्त्यासारख्या लोकांना काल मराठ्यांच्यावर हसू वाटलं, पण आज संपूर्ण मराठा समाज तुझ्या जिंदगीवर जिद्दीनं हसायला लागलाय। सदावर्त्याने 2021ला आम्ही गाफील राहिलो म्हणून मराठा आरक्षणाच्या केसमध्ये आम्हाला थोडंसं माघार घ्यायला लावली होती, पण त्या काळातल्या सगळ्या चुका सुधारून घेऊन मराठी आता दुसऱ्या वेळेस मुंबईला यायला लागलेले आहेत। काल जसं तुझ्या निर्णयाला आम्ही पलटावून दाखवलं ना, यावेळेस सुद्धा मराठी ज्यावेळेस ओबीसीतून आरक्षण घेतील त्यावेळेस तू काय तुझ्या 10 पिढ्या काय आरक्षण आमचं उडवू शकत नाहीत। तू कोर्टात उभार, कुठं उभारायचं उभार, मराठी तुला पुरून उरणार म्हणजे उरणार। आणि कुणीही मराठ्यांची ही हक्काची अधिकाराची लढाई आहे, मराठ्यांची ही संविधानिक लढाई आहे। एखादं आरक्षण मागणं ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली एक संविधानाची आम्हाला व्यवस्था आहे, सुविधा आहे, आणि तुम्ही ते नाकारता का बरं? हक्क आणि अधिकाराची लढाई म्हणतात हक्के ओबीसीच्या। अरे हक्काने अधिकाराची लढाई आमची आहे। 23 मार्च 1994ला आमच्या जे हक्काचं हिरावलं होतं ते आरक्षण आम्हाला परत मिळावून आम्ही मागतोय ना ओबीसीतलं आरक्षण। आणि मग ह्या आमच्या हक्काचं लढाई आहे, तुमचं नाही। तुम्ही काय केलाय का बाळावर बसलाय आणि आता मी कुणालाच हात लावू देणार नाही असं म्हणता, की तुमचं वागणं चुकीचं आहे। तुमची हक्काने अधिकाराची लढाई नाही, तुमची दंडुकीशाहीची लढाई आहे। तुम्ही दंडलशाही करायला लागलाय। मराठा समाज शांत आहे म्हणून संत नाही, तर तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही ही संविधानिक लढाई शांततेच्या मार्गाने जिंकणार आणि तुमच्या नाकावर टिचून मुंबईतून विजयाचा ध्वज घेऊन महाराष्ट्रात निघणार एवढा